दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा दत्त गुरूंचे नाम स्मरा हो दत्त गुरूंचे भजन करा दत्त गुरूंचे नाम स्मरा हो दत्त गुरूंचे भजन करा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा हे नामामृत भव भयघारक अघ संहारक त्रिभुवन तारक आत्मसुखाचा मोक्ष लुटाया आत्मसुखाचा मोक्ष लुटाया अमोल ठेवा हाती धरा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा दत्त चरण माहेर सुखाचे दत्त भजन भोजन मोक्षाचे कवच लाभता दत्त कृपेचे कळी काळाचे भय नजरा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा हा उत्पत्ती स्थिती लय करता योग ध्यान उद्गाता त्राता दत्त चरित मधु गाता गाता दत्त चरित मधु गाता गाता भवसागर हा पार करा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा दिगंबरा गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा दिगंबरा दिगंबरा
निघालो घेऊन दत्ताची पालखी, निघालो घेऊन दत्ताची पालखी. आम्ही भाग्यवान आनंद निधान, आम्ही भाग्यवान आनंद निधान. झुलते हळूच दत्ताची पालखी, झुलते हळूच दत्ताची पालखी. निघालो घेऊन दत्ताची पालखी, निघालो घेऊन दत्ताची पालखी. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. रत्नांची आरास साज मखमली, त्यावर सुगंधी फुले गोड ओली. रत्नांची आरास साज मखमली, त्यावर सुगंधी फुले गोड ओली. झुळूक कोवळी चंदना सारखी, झुळूक कोवळी चंदना सारखी. निघालो घेऊन दत्ताची पालखी, निघालो घेऊन दत्ताची पालखी. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. 7 जन्मांची लाभली पुण्याई, 7 जन्मांची लाभली पुण्याई. 7 जन्मांची लाभली पुण्याई. म्हणून जाहलो पालखीचे भोई, म्हणून जाहलो पालखीचे भोई. शांत माया मूर्ती पहाटे सारखी, शांत माया मूर्ती पहाटे सारखी. निघालो घेऊन दत्ताची पालखी, निघालो घेऊन दत्ताची पालखी. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. वाट वळणाची जीवाला या ओढी, दिसते समोर नरसोबाची वाडी. वाट वळणाची जीवाला या ओढी, दिसते समोर नरसोबाची वाडी. डोळ्यात गंगा जाहली बोलकी, डोळ्यात गंगा जाहली बोलकी. निघालो घेऊन दत्ताची पालखी, निघालो घेऊन दत्ताची पालखी. आम्ही भाग्यवान आनंद निधान, आम्ही भाग्यवान आनंद निधान. झुलते हळूच दत्ताची पालखी, झुलते हळूच दत्ताची पालखी. निघालो घेऊन दत्ताची पालखी, निघालो घेऊन दत्ताची पालखी. दिगंबरा दिगंबरा
दत्ता दिगंबराया हो स्वामी मला भेट द्या हो दत्ता दिगंबराया हो सावळ्या मला भेट द्या हो दत्ता दिगंबराया हो दयाळा मला भेट द्या हो दत्ता दिगंबराया हो स्वामी मला भेट द्या हो दत्ता दिगंबराया हो स्वामी मला भेट द्या हो तापलो गड्या त्रिविध तापे बहुविध आचरलो पापे मनाच्या संकल्प विकल्पे काळीज थर 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 कापे कितीतरी घेऊ जन्म फेरे सावळ्या मला भेट द्या हो दत्ता दिगंबराया हो स्वामी मला भेट द्या हो दत्ता दिगंबराया हो स्वामी मला भेट द्या हो तुम्हाला कामकाज बहुत वाट पाहू कुठवर पर्यंत प्राण आला कंठागत कितीतरी पाहशील बा अंत दिनाची करुणा येऊ द्या हो नाथा मला भेट द्या हो दत्ता दिगंबराया हो स्वामी मला भेट द्या हो दत्ता दिगंबराया हो स्वामी मला भेट द्या हो संसाराचा हा वणवा कितीतरी आम्ही सोसावा वेड लागले या जीवा कोठे न मिळे विसावा आपुल्या गावा तरी न्या हो दयाळा मला भेट द्या हो दत्ता दिगंबराया हो स्वामी मला भेट द्या हो दत्ता दिगंबराया हो स्वामी मला भेट द्या हो स्वामी मला भेट द्या हो दयाळा मला भेट द्या हो सावळ्या मला भेट द्या हो दत्ता दिगंबराया हो स्वामी 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 मला भेट दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा आली हो गुरु दत्ताची स्वारी आली आली हो गुरु दत्ताची स्वारी आली गुरुरायाची स्वारी आली कृष्णामाई पाणावरी आनंदाने उधाणली भरती आली भक्तगणांची भरती आली भक्तगणांची नाभात दिंडी हरपली आली हो गुरु दत्ताची स्वारी आली आली हो गुरु दत्ताची स्वारी आली दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा गुरुचरण हे जिथे प्रगटले गुरुचरण हे जिथे प्रगटले तिथे मनाचे मेघ बरसले तिथे मनाचे मेघ बरसले श्रीपाद वल्लभ दिगंबरांच्या श्रीपाद वल्लभ दिगंबरांच्या मंत्राने हो हृदय बुडाले मंत्राने हो हृदय बुडाले नरसोबावाडी आनंदली गुरुपद कमली विसावली टाळ मृदुंगी दत्त नामरंगी टाळ मृदुंगी दत्त नामरंगी मुक्तीची गंगा झुळझुळली आली हो गुरु दत्ताची स्वारी आली आली हो गुरु दत्ताची स्वारी आली दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ
शांत मनाचा कापूर जळतो सहारी कोणता विरून जाता अहं भाव हा विरून जाता अहं भाव हा प्रसाद लाभे श्री दत्ताचा प्रसाद लाभे श्री दत्ताचा गुरु कृपा प्रगटली सौख्याची दारे उघडली स्वर्ग न कुठला गुरुदत्ता विना स्वर्ग न कुठला गुरुदत्ता विना नामाचा दिंडी निनादली आली हो गुरुदत्ताची स्वारी आली आली हो गुरुदत्ताची स्वारी आली दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा नामासह पालखी उचलत
विष्णुदास महाराज यांच्या सहवासामध्ये आंबेडकरच्या काळापासून जे होते सोबत त्यांच्या असे आपले भगतबुवा आज या ठिकाणी आपल्या शिबिरामध्ये उपस्थित आहेत. भगतबुवांचा आणि विश्वास महाराजांचा संबंध हा आंबेडकरपासून आहे, सुरुवातीच्या काळापासून आहे आणि त्या संबंधामध्ये एक आत्मीयता आहे. विष्णुदास महाराज यांनी ही पदरचना केली, त्याचं एक पद आपण ऐकल्या ठिकाणी काल विठ्ठल महाराज यांनी प्रवचनामध्ये त्यांनी एक पद आपल्याला म्हणून दाखवलं. त्या विष्णुदास महाराजांची एक पदरचना आहे, ती पदरचना महाराजांनी याला गाऊन दाखवली. अशापैकी जे भाग्यवान लोक आहेत त्याच्यामध्ये भगतबुवा आहे आणि मग भगतबुवांनी त्याच्या चालीमध्ये ती पदं म्हटली. त्याला विष्णुदास महाराज त्यांना काय म्हणत होते, मी जी पदं करतो ती पदं म्हणजे मी माझ्याशी संवाद करतो, मला स्वतःला मला वाद नाही, मला जे वाटते ते या पदातून आपल्यासमोर सांगत असतो असं विष्णुदास महाराज म्हणायचे. महाराज विधानामध्ये त्र्यंबकेश्वरला एक म्हणाला आहे, त्यावेळेला त्र्यंबकेश्वरला महाराजांची सेवा करण्यामध्ये जी एक 2-3 मंडळी होती भाग्यवान, त्याच्यामध्ये भगतबुवा होते. कधी ते स्वयंपाक करायला, कधी पाण्यामध्ये यायचे, कधी कपडे धुवायचे आणि रात्री मग बाबा सगळ्या नारळ भक्ती सुद्धा म्हणजे संवाद सांगायचे. तेव्हा ग्रंथ श्रवणापासून तो पद श्रवणापर्यंत महाराजांनी त्याचा अतिशय घनिष्ठ असा संबंध होता. याशिवाय महाराजांना कीर्तन करायचे, त्यावेळेला कीर्तनाच्या मागे साथ करण्यामध्ये अग्रगण्य नाव असायचे भगतबुवाच आहे. असे भगतबुवा आपल्यामध्ये आपल्याला सुद्धा लाभलेले आहे. तेव्हा विठ्ठल महाराजांच्या प्रवचनाच्या आधी विचारांनी विनंती केली की आपल्या सगळ्या शिबिरांना आपल्या उपस्थितीचा लाभ व्हावा आणि महाराजांच्या तुझ्या आठवणी या निमित्ताने पुन्हा उतरवून निघाल्या. म्हणून महाराज त्याच्याजवळ काय बोलले, काय बोलत होते हे त्यांनी सांगावं थोडक्यात आणि 2-3 पदही आपल्याला म्हणून दाखवावी आणि त्याच्यानंतर ठरलेल्या वेळेला आपलं विठ्ठल महाराजांचं प्रवचन आपल्याला श्रवण करायचं आहे. भगतबुवा नामी इथे बरोबर इथून बोलतो. गुरुवचनाविन गतीत नाही, गुरुवचनाविन गतीत नाही, जगती जगतीचे वेळे गुरुवचनाविन गुरुवचनी जो रमला त्याला वानन काही कधी पळे, गुरुवचनी जो रमला त्याला वानन काही कधी पळे. गुरुवचनाविन सदैव राही,
त्याला वादन काही कधी पडे गुरुभजनी जोग मला त्याला वादन काही कधी पडे
भीम आणि जरासंधाचं युद्ध सुरू झालं. युद्ध सुरू झाल्यानंतर भीम फार ताकदवान, ताकदवान असताना त्याला चून असा फेकत आहे, सुटत नाही, पुन्हा युद्ध सुरू. तो हतबल झाला, काही समजेना काय करावं नाही. त्यावेळेस तो साप भगवान गोपाळ कसा युद्धाकडे जात होते, पण भीमानं पाहिला नाही ना. पण जेव्हा तो सर्व संपत येण्याला मला काही मिळतच नाही, अशा वेळी त्याला नुसतं एक भिंत त्याच्याकडे पाहिलं, मनाकडे एक भिंत पाहिलं, दोन अर्धा मिनिट अशी नजर गेली. त्यावेळी भगवान सात कृष्णाला सात वर्ष होतं. त्यावेळी त्यांना हात आणि किती आली भीमाने हा त्यांना सोडला. त्यानं कसं केला आणि तो महान संकटातून उतरला. तसं आपल्यावर भगवंताची, गुरुची, दत्ताची, विष्णुदास महाराजांची कृपा आहे, या शंकाच आहे. पण आपलं लक्ष तिकडे असलं तर देने वाला उदार है, देने वाला उदार है, पण लेने वाला करंट आहे, तो क्या करणार. बाबाचे शब्द आहे, अरे मला खूप द्यावं असं वाटते, या शिक्षणाला वाटते, त्या शिक्षणाला वाटते, पण भांडव पवित्र नाही, मी काय करू. हे शब्द मात्र स्वतः काढले. आता जर भगवंताच्या तोंडून ऐकलं तर हे माझा खूप व्याप आहे, पण माझा व्याप सांभाळण्यामध्ये येतो तो कोण, सद्गुरुदास महाराज. त्याच्याकडे ठेवा, त्याच्याकडे प्रेरित करा, मला समाधान मिळेल हे शांती मिळेल. महाराज त्यांच्या वाङ्मयात असं म्हणत असं, बाबा माझ्या कृपा करा, राजा बाबा, बाबा तुझ्या कृपा करा. अरे कृपा तर स्वयंभूच आहे. त्यांनी उदाहरण दिलं, नदी वाहून मारा. नदी जिथं संत वाहते त्या होण्याची मला समजत नाही, आणि जिथं थाय तिथं समजते. गरुड संत पाण्यामध्ये गरुड वाहते, कोठे तो गरुड पाणी टाकलं तर ते तिथं गरुड राहील, आणि जिथं धार आहे तो पाच गरुडाला निघून जाईल. तसं आपला मनाचा मंद प्रवाह जोपर्यंत आहे तोपर्यंत गरुडपणा असा होत. आणि मनाचा जर तीव्रपणा नाही झाला, मन जर प्रखर झाल्या, तर त्याचा प्रवाह असेल किती गरुडपणा आपल्याला घेऊन चालेल. म्हणून आपल्या मनाला, आपल्या वैज्ञानिक वेगाला वेग द्या, म्हणजे तुम्ही तीव्रपणा, आणि आपल्याला किती गरुडपणा असला तो स्वच्छ होण्याची पावर येत होती. जसा कपडा स्वच्छ करण्यासाठी साबण वापरतो, तसं आपलं मन स्वच्छ करण्यासाठी हा मंत्र आहे. बाल्याकडे उदाहरण समाजात समोर आहे. त्याने जितकं पाप केलं तर त्याचा पाप नष्ट होऊन राम जन्माला रामायण असो. सर्वांनी विष्णुदास महाराजांचे आपण उपासक आहोत. विष्णुदास महाराजांची शक्ती फार अफाट आहे, दिव्य आहे, भव्य आहे, व्यापक आहे, प्रचंड आहे. त्या शक्तीचा आपापल्या बुद्धीप्रमाणे जेवढा आपला निश्चय असेल, त्यांनी असं म्हटलं, निश्चयाचे बळ तुका मिळते. म्हणून आपला अधिकारी आपल्या विष्णुदास महाराजांवर, सद्गुरुदास महाराजांवर आपला पूर्ण विश्वास बसावा, अशी विष्णुदास महाराजांच्या चरणी प्रार्थना करून या कार्यक्रमाला पूर्ण विराम देतो. आपण करू शकतो या ठिकाणी आपले अनुभवाचे बोल विश्वनाथ महाराजांचं विचारणं, आणि विश्वनाथ महाराजांनी सांगितले उपासनाची निर्भय झाला पाहिजे. उपासक अशा त्यांनी आपल्याला मार्गदर्शन केलं, त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. त्या ठिकाणी आपण सगळ्यांनी त्यांचं प्रवचन चांगलं याचं, त्यामुळे आपला सर्वांचा आभारी आहे. पोलीस कार्यक्रमासाठी तुमचं त्याच्यासाठी सजीव बैठक करण्यात सगळ्या विद्यार्थ्यांसाठी केंद्र त्यांना विनंती आहे की त्यांनी माझ्या त्या कार्यक्रमाची पत्रिका माझ्यापर्यंत पोहोचवल्या आहे. त्या पत्रिका त्यांनी कृपया माझ्याजवळ घेऊन जाव्यात आणि आपल्या सगळ्या उपासकांना त्याचं निमंत्रण द्यावं.
आपल्याला लाभलेल्या दुसऱ्या परीक्षिका आहेत श्रीमती सुशीलाताई तांभरकर. मी त्यांना मंचावर आमंत्रित करतो. आपल्याला लाभलेल्या तिसऱ्या परीक्षिका आहेत आपल्याला लाभलेल्या चौथ्या परीक्षिका आहेत आपल्या सर्वांच्या सुपरिचित सौ वर्षाताई वेलंकीवार. मी त्यांना मंचावर येण्यासाठी निमंत्रित